हाय मित्रांनो, माझं नाव अकल. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 13 सप्टेंबर आणि वार शनिवार. तर आपण दुपारी 1:28 गाडी काढली. पण अजून आताशी कार रात्री भाऊ गेला ट्रिप वगैरे, तर बोलत काही ट्रिप हे नाही आहे वगैरे, म्हणजे राईट वगैरे त्याला वाजला नाही, त्याला पण खूप टाइम लागला 2000+ करायला. तर आता बघूया दुपारची. मी पण ऑनलाईन आलोय. दुपारचा पण ट्रिप तर काय लागली नाही अजून. ओलाला वाजत होती 73 वगैरे, पण ती एक्सेप्ट नाही केली आपण. तर बघूया आता दिवस कसा जातो. आणि आज सॅटर्डे, आणि मी रात्री आज 3 वाजेपर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत 3, 3:30, 4 वाजेपर्यंत ट्राय करणारे काम करायचं, कारण मला बारामतीला जायचं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. आणि ही व्हिडिओ लेट येते, लेट अपलोड होते, म्हणून सॉरी खरंच. कारण मला व्हिडिओ एडिटिंगला थोडा लोड पडतो. जसं लास्ट व्हिडिओ बघितली असेल ती, त्यामध्ये पर्सनल ब्लॉग वगैरे पण होते, त्यामुळं थोडा टाइम लागला. मी पण हे पहिल्यांदाच ट्राय केलं पर्सनल ब्लॉग वगैरे, म्हणून एडिटिंगमध्ये थोडा टाइम लागतोय. मी फक्त अपडेटसाठी, डेली अपडेटसाठी हा व्हिडिओ बनवतोय, कारण आपला रिदम नको तुटायला, सगळे डेज कसे चालेल काय वगैरे त्यासाठी. तर ठीक आहे. तर आता आपण ऑनलाईन आलोय. बघूया पहिली ट्रिप कुठं लागते. तर भाऊ तर बोला ट्रिप वगैरे नाही येत अजिबात, त्याला खूपच टाइम लागला काम करायला वगैरे. पण असो, बघूया आपला दिवस कसा जातोय. आज सॅटर्डे चांगलं तर पाहिजे. त्यामधून जसं लास्ट अपडेट वगैरे आलाय स्ट्राईकचा, तर त्यामध्ये पण बोलतात की 18 तारखेला काय आहे ते एक आपल्याला कळणार आहे, म्हणजे रिस्पॉन्स देणार, मीटिंग होणार आहे कॅब, उबर, ओला यांच्या जे एजंट वगैरे आहेत त्यांच्यासोबत. आणि त्याच्यानंतर जर त्यामध्ये जर त्यांचं काय त्यांनी आपण मागणं आहे ते एक्सेप्ट केलं तर ठीक आहे. तर स्ट्राईक वगैरे नाही होणार. नाही तर मग सगळे आझाद मैदानला भेटणार आहे 18 तारखेला. आणि त्याच्यावर तिथनं डिसाईड होणार आहे की पुढे स्ट्राईक होणार आहे की स्ट्राईक होणार तर कोणत्या पद्धतीने करायचे, कसं करायचं, काय करायचं, ते सगळं अपडेट येणार आहे असं बोलतात ते. म्हणजे त्यांचं बोलणं की जसं जर त्यांनी आपल्या मागण्या ऍक्सेप्ट नाही केल्या किंवा जसं आपल्याला पटत तशी डील वगैरे त्यांनी काही दिली नाही, म्हणजे 1-2 रुपये कमी वगैरे काय तसं काही केलं नाही, तर आपण स्ट्राईक करणारे वगैरे असे केसेसवर बोललेत. आणि ती स्ट्राईक कोणत्या पद्धतीने काय असेल ते सगळं आपल्याला 18 तारखेला अपडेट करणार आहे. तर बघूयात आपण काय होतंय, कसं होतं ते आता त्या टायमिंगला समजेल आपल्याला. आणि सध्या एक ट्रिप तर ऍक्सेप्ट केली मी ओलाकडनं, 132 रुपयाची वगैरे आहे. बाकी काही उबर तर वाजतच नाहीये. तर उबरला पण त्याला ऑनलाईन पण वाजली नाही. पण आता ओलाकडनं म्हणजे त्याला 132 छोटी एक ट्रिप पूर्ण करून बघूया 1-2. तर सॉरी, ती पण कॅन्सल झाली. मॅप ऑन करेपर्यंत कस्टमरने कॅन्सल केली. ठीक आहे, असू द्या. आता बघा पहिली ट्रिप पूर्ण लागते. असं वाटतं जर जास्त ट्रिप नाही भेटला तर छोट्या ट्रिप करून आपल्याला आपलं टार्गेट कम्प्लीट करावं लागेल. तर बघा पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला बाणेरला ड्रॉप करायचं आहे. तर 280 रुपये काय ते दाखवलेले 13 किलोमीटर, ते तर एक्सेप्ट केली आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केला बोलूया बाकीचं. 80 भेटले तर हे कम्प्लीट करूया. 280 म्हणजे आपल्याला त्यातले 260 का 265 का 270 आपल्याला भेटले असतील. चेक करतो मी, अपडेट होत आहे. 266 भेटलेत. ओलाकडनं ट्रिप लागलेली मुदवरपेठेचा ड्रॉप करायचं होतं. 230 रुपये दाखवत होते 10 किलोमीटरचे, पण पिकअप 13 का 14 मिनिटाचा होता, पण ती कॅन्सल केली. उबरकडनं लागली हडपसरला. तर 18 किलोमीटरचे काय 320 का किती देतात ते नॉन एसी. म्हटलं ठीक आहे. चला आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवर. पिकअप करताना ड्रॉप केल्या बोला की ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटतं. त्याला 320 ना 310च्या वर तरी भेटतं पाहिजे. तर ही ट्रिप आपण ड्रॉप केली आहे. त्याचे 352 कशाने पे केलेत. आपल्याला 300 समथिंग काहीतरी भेटेल. पुढची ट्रिप पण एक भेटली आहे अमरपाली. या ट्रिपचे 335 रुपये आपल्याला भेटले या ट्रिपचे. तर 335 ॲड करूया. तर 591चा आपला बिझनेस झाला आहे. आता पुढची ट्रिप बघूया कितीची लागते. पुढची ट्रिप लागली आहे, त्याला आता पिकअप करतो. बुधवारपेठच्या इथे ड्रॉप करायचं आहे. तर मित्रांनो इथं ट्रिप लागली मला बुधवारपेठची, एक्सेप्ट केली आहे. पण काय एक्सेप्ट केली म्हणजे असं नाही की रेट तर चांगला होता, पण एक्सेप्ट करण्याचं दुसरं पण कारण होतं. तर कोणाला माहीत असेल माहीत आहे, ते आपलं शुक्रवार पेठेच्या इथं कुठेतरी ओमेगा इलेक्ट्रिक करून दुकान आहे, जिथं इलेक्ट्रिक बाईकचे पार्ट्स वगैरे भेटतात. तर मी जसं बोललो की उद्या मी बारामतीला जाणार होतो संडेला, तर तेच मला पार्ट्स घ्यायचे होते. माझ्याकडं इलेक्ट्रिक स्कूटी पण आहे, ती बारामतीला आहे आपल्या घरी. तर त्याचा जे आपला सेंटर लॉक असतो, लॉक सेट बिघडला आहे, तर तेच घ्यायचं आहे नवीन. तर त्यासाठी मी तिथं चाललो. म्हटलं आता त्याला तिकडली राईड भेटली, तर कसं तिथं कस्टमरला ड्रॉप करून जाऊन आपलं घेता येते. आणि पाऊस पण चालू आहे, तर नंतर काय भेटणार नाही टाईम वगैरे जायला. परत 6-7च्या नंतर सर्च पे चालू होतात सगळ्यांचे, कामावरून सुटायची वगैरे टाईम होऊन जातो. म्हणून आताच म्हटलं जाऊया लागली ट्रिप तर
जात तिथं ते दुकान तिथं सगळ्यांना माहिती आहे. ओव्हरऑल म्हणजे ओला झालं, अथर झालं, सगळ्या इलेक्ट्रिकच्या मधलं ज्या स्कूटी आणि बाईक आहे ते सामान तिथं भेटतं. एवढं मला इन्फॉर्मेशन आहे. मी तिथनं 2-3दा पार्ट्स घेतलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या गाडींचे भेटतं. ओलाचं, एथर, परत ती बजाज चेतक झाली, माझी ओकिनावा आहे, पॅरिस आहे, तर त्याचं पण सामान भेटतं तिथं. तर मी आता जातो तिथं. कस्टमरचं जास्त लांब नाही, 1.6 किलोमीटरच पिकअप आहे. तर कस्टमरचा मेसेज पण आलता मला, आर यू कमिंग, मग त्याला मेसेज केला आय एम ऑन द वे करून. तर ट्रिप तर काही कॅन्सल होणार नाही. तर कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप करून तुम्हाला दाखवतो. त्याचे समथिंग मला 200च्या आसपास काहीतरी दाखवलेले, 10 किलोमीटरच्या काहीतरी. तर ठीक आहे, बघूया. आता जातो पिकअप करून, ड्रॉप केल्यावर दाखवतो. शेवटची ट्रिप तिथे 228 रुपये भेटलेत आपल्याला. तर इथं ड्रॉप केलं आहे. तर आता इथनं बाहेर निघूया. म्हणजे 10 किलोमीटरचे 228 दिलेत. तर बघू शकता 10 किलोमीटर 228. ठीक आहे. तर बघा आता इथं पुढची ट्रिप कुठं लागते. पण मी आधी ते पार्ट्स मला घ्यायचं आहे. तर तिकडे जाणार आहे. ओमेगा, काय नाव आहे शॉपचं, ओमेगा नाही राम झालं. तर इथनं 16 मिनटावरच आहे. एवढंच आहे फक्त ट्रॅफिकले. ठीक आहे, जाऊया. लॉक घेतो, लॉक दाखवतो कुठला लॉक वगैरे, आणि त्यानंतर बघूया पुढची राईड कुठे लागते. तर हे तर समोर दुकान आहे, ओमेगा दिसत असेल वर. तर घेतला. तर हे लॉक सेट होतं, इलेक्ट्रिक चावी आणि हा पुन्हा लॉक सेट, लॉक अनलॉक घेत होतं. ठीक आहे. तर ओमेगाचाच भेटला आहे, ओकिनावा. तर ठीक आहे, आता इथं जाऊया परत ऑनलाईन आपण आणि बघूया कुठं लागते ट्रिप. चाकणची ट्रिप भेटलेली. तर पिकअप केली, तासभर लागला ड्रॉप करायला. 496 रुपीज भेटलेत आपल्याला, म्हणजे 500 रुपये समजा. तर ठीक आहे, आता अमाऊंट जास्त होती म्हणून ट्रिप एक्सेप्ट केली आहे. पर किलोमीटर 18 रुपयांनी का 17 रुपयांनीची ट्रिप लागली आहे. पर किलोमीटर 20 असती तर परवडली असती, पण नाही जाऊ. 30 किलोमीटरचे काहीतरी मला भेटलेत. ठीक आहे, 1300 रुपयाची अर्निंग झाली आहे. बघूया आता किती वेळ लागतो पुढची. अजून माझ्या मते आता तर आपण दुपारी 1.5 चालू केला, आतापर्यंत आपले 1800च्या आसपास व्हायला पाहिजे होते, पण 1300 झालेत. तर बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आहे गणेश खिंडची. तर 625 रुपये काहीतरी दाखवलेले, प्रियॉरिटीमध्ये लागली, त्यामुळं अमाऊंट जास्त आहे. तर म्हटलं त्याला ठीक आहे, परवडते पण आपल्याला. तर कस्टमर तर 3 मिनिटाच्या अंतरावरच आहे, बाहेर मेन रोडलाच आहे, फक्त कॅन्सल नाही केली पाहिजे. तर फोनवर आता नाही लावला. जशी राईड आली म्हणजे पहिली आली गोल गोल फिरत मी एक्सेप्ट पण केली, पण काय एक्सेप्ट झाली नाही. त्यानंतर परत आले, पण सेकंड टाईमला ते एक्सेप्ट झाली. म्हटलं त्याला ठीक आहे, झाली एक्सेप्ट, बरं आहे. तर आता इथनं बघूया कस्टमरचं. तर कस्टमर असं आपल्या उबरच्या ॲपवर तर दिसतंय, तर लोक कस्टमर तिथं थांबलाय करून. पण काय मला डाऊट तर येतो, एकदा कॉल लावतो, कन्फर्म करतो. जर असेल कस्टमर तर बरंच आहे आपल्याला इथनं जायला. बघूया काय होतं. तर कस्टमरला कॉल लावलेला फक्त 3 मिनिटावर, तरी पण कस्टमर कॉल लावला, कन्फर्म केलं त्यांनी. बिल्डिंगचं नाव येतं विशाल गार्डन एमविंग करून सांगितलं. तर ठीक आहे बोललो, चला राईड तर कन्फर्म, म्हणजे इथनं जाता येईल आपल्याला. तर जातो, आता कस्टमरला पिकअप करतो. ड्रॉप करायला माझ्या अंदाजे 1.5 तास तरी लागेल आपल्याला, 1.5 किंवा 1-1.25 तासही लागेल. ही ट्रिप फक्त आपली लवकर आहे का, आपण येताना आळंदी मार्गे आलो, घाट वगैरे ते मारून, तर खूप लवकर पोहोचलो. ट्रॅफिक नाही भेटले, येताना ट्रॅफिक नाही. आता चाकणवरून जाताना ट्रॅफिक नक्की भेटेल मला असं वाटतंय, कारण येताना भेटतं त्या अपोजिट साईडला तर ट्रॅफिक शो करत होते. बघूया, ट्राय करूया लवकर पोचायचं, कारण जर लवकर पोचलं तर बरं आहे. म्हणजे आता हे 600 म्हणजे आपले लगभग 1900-2000च्या आसपास होऊन जाईल. मग अजून 1000 रुपये रात्रीपर्यंत 1000-1500 केले, 2-3 वाजेपर्यंत तरी बरं होईल. बघूया, जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटतं या राईडचे. 625 आपल्याला दाखवले, आपल्याला 600 किती तरी भेटतील. बघूया. मला ड्रॉप केलं आहे 665, म्हणजे 6666 कस्टमरने पे केलेत. आपल्याला किती भेटलेत बघूया. 634 आपल्याला भेटलेत, 634. तर ओव्हरऑल आपली अर्निंग आजची 634, 1953 आपली अर्निंग झाली आहे. आणि गाडी माझी 120 किलोमीटर चालली आहे. तर बघू आता इथनं पुढची ट्रिप कुठं लागते. चालू केलं तसं बुकिंग असतं, ते काय माहीत का आज एवढं, ते बघू शकता. कंटिन्यू बुकिंग वाजते. तो 25 वाकड
काय आज कंटिन्यू ओला, मग तो ओला ऑन केलं 67 वाजता बुकिंग. कुठली एक्सेप्ट करू असं झालं, पण मोठी मी कुठली एक्सेप्ट करायचं होतं. कोरेगाव पार्क खडकी कुठली तरी घेऊया, मला कंटिन्यू बुकिंग वाजतात. मग अशी तर 300 350 वाघोलीची आलती, म्हणून वाघोली त्या साईडला नको जायला. विश्रांतवाडी 228, वाकडला 225 रुपये, 11 किलोमीटरचे 225. वाघोलीची एक्सेप्ट करायला पाहिजे होती. 365 काहीतरी आलती माझ्या मते. बघू जर परत आली तर घेईल मी. हा 300 म्हणजे दिघीची आहे, 15 किलोमीटर 350. पण बुधवार पेठच्या इथं पिकअप पण बघितला पाहिजे. तो इथला 12 मिनिटाचा पिकअप दाखवत होता. हा 40 रुपये ट्रिप इन्क्लुडिंग केलं. 228 विश्रांतवाडी. एरवडाला जायचं आहे 194. ठीक आहे, 18 मिनिटावर आहे, 194 देत आहे आणि 3 मिनिटाचाच पिकअप होता, म्हणून एक्सेप्ट केली मी. बघू शकता पिकअप. ओ आता ही पण उबरची ट्रिप आली, ही पण घेण्यासारखी पण मिस झाली. 438 आलती. हे असंच होतं का मिस होऊन जातात ट्रिपा, काय माहीत का. ही बघू शकता, ही कुठं आहे, 2 मिनिटाच्या अंतराचं. ठीक आहे, ही पिकअप करूया आणि एरोडाला ड्रॉप करूया. 198 रुपीज काय ते दाखवतं आहे. उबर ऑफलाईन करतो. एक्सपेक्टेशन रेट कमी झाले माझं. आता हे बघू शकता 16 ट्रिप आहे, 14 ट्रिप झाल्यात. अजून एक 500ची ट्रिप, अजून 2 ट्रिप मला 500 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला. मारू, एवढं पूर्ण होऊन जाईल आपलं. बघू आता ही ओलाची ट्रिप पहिली ड्रॉप करूया. ट्रिप ड्रॉप केले, 206 कस्टमरने पे केले. आपल्याला 196 का कितीतरी भेटलेत, चांगले भेटले 6 किलोमीटरचे. आणि इथनं पुढची ट्रिप एक्सेप्ट नाही झाली. आलती एक बावधनची चांगली 360 काय ते दाखवलेले, तर एक्सेप्ट नाही झाली. बघू आता पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली आहे इथं कोरेगाववरनं पिकअप करायचं, म्हणजे लगभग 2 किलोमीटर काहीतरी आहे. आणि ड्रॉप पिंपरी सौदागरला दाखवला 280 रुपये दाखवले. तुला ठीक आहे, 10 किलोमीटरची चांगली देते. तर एक्सेप्ट केली जातो, कस्टमरला पिकअप करतो. 2 मिनिटावर आहे आता, तर ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला. तर एक शेवटची ट्रिप जी आपण घेऊन आलतो एरोड्यावरनं पिंपरी सौदागर, त्याचे आपल्याला 280 रुपये भेटलेत. आणि बघू शकता 11 किलोमीटरचे 280 भेटलेत. त्यानंतर ही एक ट्रिप घेतलेली पिंपरी सौदागरनं रावेतला ड्रॉप केले, तर 12 किलोमीटरचे 206 दिलेत. बट कस्टमर यांच्याकडे एक एक्स्ट्रा होता, त्यांनी 50 रुपये एक्स्ट्रा दिलेत. तर टोटल आपल्याला 256 रुपये भेटले याची अमाऊंट. तर टोटल आपले झाले 1700पर्यंत काहीतरी रनिंग झाले टोटल. आता इथं परत ऑनलाईन गेलो उबरला तर ट्रिप वादानच झालेत. काय माहीत काय झालं आहे. काल रात्री भाऊ पण बोलत माझे एक्सपेक्टेशन रेट तर कमी झाले, 13वर आली आहे. पण काय माहीत आता 2च राईड कंप्लीट करा, 500 होतं ते. पण राईड बिलकुल वाजत नाही एकही. ओलावा वाजत होते कंटिन्यू, मग असे तुम्ही बघितलं नसतं. ओलावा कंटिन्यू वाजता, तर ओलावा पण शांत झालं, इथं वाजत नाही. प्राईममध्ये आली ती पुनावलेला जायचं, 153 होते, पण म्हणून एक्सेप्ट नाही केली. तर इथनं बघूया तर कुठली ट्रिप लागली. तर ठीक आहे, आता थोडं जाऊया बाहेर. तर मित्रांनो जसं बोललेलो की आपल्या 2 ट्रिप पूर्ण करायच्या होते, मग इन्सेंटिव्ह भेटणार. आता 2 ट्रिप कंप्लीट केलेत. तर कोणते तर ही बघू शकता 160 रुपये भेटलेत. किलोमीटर 7 किलोमीटरचे आपल्याला 160 रुपये भेटलेत. 13 मिनटं लागले ड्रॉप करायला, बघू शकता. त्यानंतर परत एक छोटी ट्रिप भेटली मला रावेतमध्ये, 7 मिनटं लागले ड्रॉप करायला. किलोमीटर 3 किलोमीटरचे 100 रुपये भेटलेत. आणि हे 2 ट्रिप कंप्लीट केल्यामुळे मला 500 रुपये इन्सेंटिव्ह पण ॲड झाला आहे. तर हे 500 रुपये तर या टायमिंगला मी माझेच आहे, पण मी ॲड नाही करणार, कारण या टायमिंगला उबरवर भावाने तर काही ट्रिप मारली नव्हती. तर त्यामुळं तो जो इन्सेंटिव्ह तो माझ्या एकट्याचाच बनतोय. तरी मी तो आपल्या डेली अर्निंगमध्ये ॲड नाही करणार. तर ओव्हरऑल आपली आजचीच अर्निंग फक्त बघूया. तर कॅल्क्युलेटरमध्ये 160 आणि 100, तर टोटल 3030 रुपये काहीतरी समथिंग आपले झालेत. ठीक आहे, ही ट्रिप आता आपला कंप्लीट झाला. आता बघूया अजून 1000 रुपयाच्या आसपास आपण करूया. आत्ताची वाजत 12:30 वाजायला आलेत. तर आपल्या तसं तर बघायला गेलं आपण दिवस चालू केलं तर 11 तास झाले. 11 तास आपल्या 3000 पार झालेत. माझी गाडी टोटल चालली आहे 169 किलोमीटर. तर CNG लगभग 600च्या आसपास गेला असेल. ठीक आहे, अजून टाईम आहे आपल्याकडं. बघूया राईड लागतील ना. आता उबरचं तर काम झालंय. उबर तरी पण ऑनलाईन ठेवतो. मग अशी 500 रुपयाची ट्रिप पण लागली लोहगावची. मी एक्सेप्ट पण केली, पण ती नॉन AC मध्ये होती. आणि 40 किलोमीटरला 40 का 38 किलोमीटरला 500 समथिंग का दाखवतो. म्हणलं यार हे अजिबात नाही परवडत, म्हणून काय मी ती राईड काय एक्सेप्ट वगैरे नाही केली. म्हटलं जाऊ द्या त्याला सोडा ते. तर म्हणजे एक्सेप्ट केलेली मी परत कॅन्सल पण केली ती. म्हटलं नाही परवडत ते, लोहगावला जावा परत तिथं ट्रिप रिटर्न लागल नाही लागल काय. त्यापेक्षा इथं मी 2 छोट्या ट्रिप मारल्यामुळे 500 रुपये तसा पण इन्सेंटिव्ह भेटतोय.
आणि उद्याचा दिवस संडेमध्ये अजून भावानी 5-6 ट्रिप मारले तर त्याला 250 रुपये ऍड होतील आपल्या वॉलेटमध्ये. तर ठीक म्हणून मी काय ट्रिप एक्सेप्ट केलेली कॅन्सल केली. म्हणले अनएक्सपेक्टेड आपला कॅन्सलेशन रेट 12 होता. म्हणलं चला ते 15च्या वर तर जाणार नाही म्हणून कॅन्सल केली. फक्त आता एवढंच आहे की इथं बघायचंय ओला इथं नियर बाय ट्रिप लागले तर चांगलंच आहे. आता 12:30 वाजता माझा विचार 3 वाजेपर्यंत काम करायचा. तरी बघू कसं होतंय. जर 3 वाजेपर्यंत राईड असेल चांगले तर मारल. आता राईड जर सध्या शांत झालेत. आता रावेत या साईडला तर भेटणार आपल्याला थोडं नाशिक फाटा वगैरे त्या साईडला थोडं सिटी साईडला जावं लागेल. त्यानंतर ट्रिप लागेल. ठीक आहे जरा थोडं हलतो इथनं आणि जी राईड पुढची भेटेल अपडेट देतो. तर मित्रांनो आता आपण आलोय घराजवळ. तर 2 ट्रिप मी फक्त कंप्लीट केल्यात आणि आता टायमिंग बघू शकता 2:18 झालेत. म्हणजे आपण लगभग 13 तास काम केलंय. तर आजची अर्निंग बघूया. 13 तासाच्या हिसाबाने मला ठीक तर नाही वाटत आहे. इन्स्टिट्यूट पण ॲड नाही करायचं आहे. तर आपण पहिली ट्रिप मारली उबरकडनं स्टेशनला गेलो तर त्याचे आपल्याला 247 रुपीज भेटलेत. हां तर हे इथं बघू शकता 247 रुपीज आपल्याला भेटले स्टेशनचे. तर हे 250 प्लस केले. त्यानंतर स्टेशनला मला एक राईड भेटली तर त्याचे 288 रुपीज भेटले. 14 तारीखची ओलाचे 288 रुपीज त्याचे भेटलेत. तर टोटल ओव्हरऑल आपली अर्निंग असं बघायला गेलं तर ट्रिपचे फक्त तर 3561 रुपये होता ते. प्लस जो आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला आहे जर तो ॲड केला तो माझा एकटाच आहे या वीक म्हणजे या इन्सेंटिव्हमध्ये भावाला राईड नाही केला. भावाने रात्रीच्या उबरवर काम नाही केलं तो ओलावच केलं आहे. तर टोटल 500 ॲड केले तर 4061 होतं. पण इन्सेंटिव्ह आपण ॲड नाही करत त्यातून रिचार्ज वगैरे सगळं कट होतं आपलं. त्यामुळं इन्सेंटिव्ह साईडला राहू द्या. तर 3561ची आपली आजची अर्निंग झाली आहे. तर आधी यातलं ओव्हरऑल CNG वगैरे मायनस करूया. तर असं ओव्हरऑल बघायला गेलं तर CNG आपण माझा गाडी टोटल 220 किलोमीटर चालली ते पण दाखवतो. तर बघू शकता गाडी टोटल 220 किलोमीटर चालली आज. तर त्यामध्ये CNG टोटल माझा 800 रुपयाचा CNG गेला असेल. तर त्यातनं मायनस करूया आपण 800 रुपये अर्निंग 3561 ओनली ट्रिपची अर्निंगमधून. तर 2761 रुपये आपले आजचे उरतात ओव्हरऑल सगळं कट ऑफ करून. ठीक आहे. तर मला हे बोलायचं जसं आज बघितलं मी आज दुपारी 1 वाजता चालू केलं तर मला मी डिफरन्स सांगतो काय वाटलंय. तर फरक हा झाला की मला बघा मोठमोठ्या ट्रिप जास्त पडल्या आणि माझी थोडीफार चूक झाली की मी जास्त करून असं हे ट्रॅफिकच्या एरियातल्या ट्रिप घेतल्या. जसं सकाळी तुम्ही बघितलं असेल एक पहिली ट्रिप होती ती आपण इथं पहिली ट्रिप हडपसरला ड्रॉप केली. हडपसरवरनं तिथं बुधवार पेठच्या साईडची आपण ट्रिप घेतली तर तिथं ड्रॉप केलं. तिकडनं मी ट्रिप घेतली चाकणची आणि चाकणवरनं ट्रिप घेतली मी हे आपल्या बाणेर रोडची गणेश खिंडीच्या इकडली. ठीक आहे. तर हे 4 एरिया म्हणजे विचार करा मला एक तर इथं जेव्हा मी इथं होतो आय थिंक बाणेरला होतो तर बाणेरवरनं मी गेलोय हडपसरला जाताना हेच आपलं रेल्वे स्टेशनच्या इकडनं वगैरे पास आउट झालोय. तर तिथं मला ट्रॅफिक लागलं. प्लस तिथून येताना जी ट्रिप बुधवारपेठची इथे ड्रॉप करायची होती तर कॅम्प आतमध्ये गेलं तुम्हाला माहिती किती ट्रॅफिक लागतं. पण ते प्लस तिथून चाकणला जाताना तर मला टोटल मी आळंदी मार्गे गेलतो. त्यामुळं लगभग थोडाफार टायमिंग मला कमी झाला 20 मिनिटं वगैरे समजा की तिथनं मला कुठला घाट लागतो घाटचं नाव होतं ना माहीत. तर डायरेक्ट चाकणला तिथं आम्ही पोहोचलो. तर तिथं जायला थोडा टाइम लागला. जाताना तर एवढं नाही वाटलं पण येताना त्यापेक्षा जास्त टाइम लागला. मला येताना जास्त टाइम लागला कारण येताना ट्रक वगैरे सगळे ते सुटतात त्या टायमिंगला आणि रोड पण पूर्ण कच्चा वगैरे होता. तर येताना त्याचा जास्त टाइम लागलाय. त्यानंतर मग परत मी तिथं नाश्ता वगैरे करायला थांबलो. परत तिथं थोडा टाइम गेला माझा. तर लगभग असं म्हटलं ना तर ही चुकी झाली की आपण मोठ्या अमाऊंटच्या नादी ना जास्त ट्रॅफिकवाल्या एरियामध्ये घुसलोय. तर ही चूक होत राहते. म्हणजे माय बघा मी कधी पण आहे ना काम जे करतो ना तर हे जर टार्गेट आता म्हणजे टोटल आपलं 2700चा प्रॉफिट आहे. मी असं बघायला गेलो तर सॅटर्डे संडेच्या हिशोबाने ना हे यामध्ये गाडीची रनिंग आहे ना फक्त 180 ते 90 मध्ये व्हायला पाहिजे होती. CNG 800 पर्यंत ठीक आहे. 800 पर्यंत CNG किंवा 750 पर्यंत CNG गेला पाहिजे. पण हे थोडाफार आपल्या ज्या चुका झाल्या ते मी तुम्हाला सांगतोय कारण तुमच्याकडे नका हे थोडंफार तुम्ही लक्षात पण ठेवा. सॅटर्डे संडे तर सॅटर्डे संडे पण आहे. संडेला असेल तर एक टाइम समजू शकतो. बाकीच्या सुट्ट्या थोडंफार ट्रॅफिक कमी भेटतं संडेचं. तर सॅटर्डे होता तरी मी हा थोडाफार जो केला तर नेक्स्ट टाइम अजून हे मी लक्षात ठेवेल की भलेही अमाऊंट छोटी असू दे पण असं बघा की ट्रिप लवकर कमी होईल. कारण आपल्याला जसं अमाऊंट इम्पॉर्टंट आहे तेवढा टाइम पण इम्पॉर्टंट आहे. जर टाइम जास्त लागतोय आणि अमाऊंट जास्त आहे पण तिथं CNG पण जास्त जाणार आहे आणि भलेही रोड छोटा आणि अमाऊंट कमी आहे त्यात पण आपल्याला जास्त ट्रिप मारायला CNG जाणारच आहे. हेच विचार आहे की
चांगली अमाऊंट आणि चांगल्या टायमिंगची ट्रिप आपल्याला आपण घेतली पाहिजे, तर जाऊन आपलं टार्गेट कमी वेळात जास्त होऊ शकतं आणि चांगलं होऊ शकतं. ठीक आहे. असो, तुम्ही जर माझ्या बाकीचे व्हिडिओ बघितले तुम्हाला समजेल की मी कसे वगैरे ट्रिप मारतो, कसे नाही, काय काय अमाऊंटच्या ट्रिप मारतो. या 2-3 दिवसाअगोदर फक्त 400-350+ अमाऊंटच्या ट्रिप मारल्यात. ते पण एक आपला डे चांगला गेलाय. ठीक आहे. तर आता असं बघू, ओव्हरऑल आजचा प्रॉफिट तर मी सांगितलं 2761 आहे. प्लस जो मी व्हिडिओ मध्ये दाखवला 500 रुपये इन्सेंटिव्ह ऍड झाला, तर आपला एकटाच आहे. तो जो प्लस केला तर आपला होते 3261 रुपये होतात 13 तासात. पण 500 नको ऍड करायला का वगैरे याचं कारण मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय. तर ठीक आहे, 2761 आपला आजचा प्रॉफिट आहे. तर सॅटर्डे आता मी माझा विचार चालू 4 वाजता स्टेशनवरनं ट्रेन आहे पुण्यावरनं दौंडला, आणि दौंडवरनं परत लोकल डेमो लागते आमच्या बारामतीला जायला. तर ते तसं जायचं मी विचार करतोय, म्हणजे सकाळी 7 वाजता लवकर पोहोचल, तर मला तिथं थोडी काम करायचं, कामं करता येईल. तर बघू, जमलं तर मी ते सगळे व्हिडिओ पण बनवलं कसं जायचं काय वगैरे, आणि किंवा पोहोचल्यावर काय करणार ते सगळं. तर ठीक आहे मित्रांनो, निघूया. आणि एक छोटासा अपडेट मला द्यायचा होता की स्ट्राईक बद्दल जी एक थोडा अपडेट आलाय, तो पण मी तुम्हाला सांगून देतो की केशव सरांनी स्वतःहून बोललेत वगैरे. आता 16 तारखेला जे ओला उबरचे एजंट वगैरे किंवा त्यांचे काय जे अधिकारी आहेत त्यांची मीटिंग होणार आहे मुंबई RTO मध्ये, तर परिवहन मंडळमध्ये. तर त्यानंतर काहीतरी जो आपला त्यांनी रेट दिलाय केशव सरांनी आहे, त्यांचा रेट काय असेल, जर दोघांचा मॅच झालं किंवा कोणी काय कॉम्प्रोमाइज वगैरे केलं तर आपलं जसं आहे चालणार आहे तसं सुरळीत, नाही तर स्ट्राईक पण होऊ शकते. पण त्याचा डिसिजन 18 तारखेला आझाद मैदानावर घेतलं जाणार आहे. सगळे ड्रायव्हर वगैरे जे सगळे जमा होतील त्यांच्या थ्रू त्यांच्याशी बोलून जसं ड्रायव्हर सगळ्यांची सहमत होईल त्यानुसारच स्ट्राईकचा जो अपडेट होणार, स्ट्राईक होणार की नाही होणार, झाली तर कशी होणार, हे सगळं अपडेट होईल. तर मी नक्की तुम्हाला अपडेट भेटेल, मी तुमच्याकडे शेअर करेल. आणि आजची व्हिडिओ आणि आपल्या आजच्या चॅनल आवडले असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक द्या, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि जो काय अपडेट येईल तो मी तुम्हाला नक्की देऊ शकेल.